मी तुमच्या सगळ्या डिमांड्स ऐकल्या. मला सगळं कळलं की तुम्हाला काय हवं आहे, या माणसाला काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतंय. सगळं रास्तंय. तुमच्या मनातला राग, द्वेष सगळं माझ्यापर्यंत पोहोचतं. पण एक सत्य जे कटू आहे ते सांगू. तुमच्या या सगळ्या डिमांड्स चुकीच्या आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे, बरोबर आहे? भविष्याची काळजी आहे. तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता, पण मग त्यांच्या भविष्याचा नीट सतसत विवेकबुद्धी वापरून का विचार करत नाही? कुठल्याही या असल्या आयऱ्या गैऱ्या क्लासेसवरती विश्वास ठेवून तुम्ही आयुष्यभर कमवलेला पैसा असा उधळून देता. जुने लोक म्हणायचे ना, तेच खरं होतं. आधी माणूस पारखून बघावा, मग पुढे होणारं नुकसान टळतं. हरकत नाही, आता जे काही तुमचं नुकसान व्हायचं होतं ते झालेलं आहे. पण आता यापुढे नुकसान होऊ नये याची जबाबदारी माझी. तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे. त्यांचं भविष्य कसं असावं, त्यांचं करिअर काय असावं, त्यांनी किती पैसा कमवावा, समाजात त्यांना काय प्रत असावी, हे सगळं तुम्हाला ठरवायचं आहे. कारण ते निर्णय तुमच्या हातात आहेत पालक म्हणून. त्यामुळे आता ते तुम्ही ठरवायचं आहे की या असल्या भ्रष्ट माणसांच्या जाळ्यात अडकायचंय की विजेता व्हायचंय. मी तुम्हाला हे आश्वस्त करू शकतो, तुमच्या मुलांचं शैक्षणिक वर्ष मी वाया जाऊ देणार नाही. मला त्यांच्या भविष्याची काळजी आहे. त्यांचे क्लासेस, त्यांचे वर्ग उद्यापासून पुन्हा त्याच जोमाने सुरू होतील. तुमच्या मुलांचे क्लासेस सुरू होतील, पण ते ह्या असल्या भ्रष्ट, निगेटिव्ह, घाणेरड्या माणसांच्या वास्तूत नाही, तर विजेता कोचिंग क्लासेसमध्ये. उत्तम शिक्षण देणं, उत्तम दर्जाचं शिक्षण देणं हीच विजेता कोचिंग क्लासेसची ओळख आहे. आणि तुमच्या मुलांना आमच्या क्लासेसमध्ये फक्त प्रवेश मिळतो असं नाही, तर एका उत्तम भविष्याची, चांगल्या मार्कांची हमी मिळते. आता तुमच्या मुलांचं भविष्य, त्यांचं भवितव्य याची जबाबदारी मी उचलली. तुम्ही नका काळजी करू. नाही, कारण असतं काय, या अशा उंच इमारती, या एवढ्या मोठ्या जाहिराती, एअर कंडिशन्ड क्लासरूम्स एवढ्यावरूनच ठरत नाही, तर तुमच्या मुलांचं भविष्य तुम्ही कुठल्या शिक्षकांच्या हातात देताय, त्या शिक्षकांची पात्रता काय आहे यावरून मोजमाप होतं. मी सुद्धा एक विद्यार्थी होतो. मला